नागपूर शहरात भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षांमधील राजकीय वाद चांगलाच पेटलाय। या वादात आता पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचीही एंट्री झाली आहे। काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी केलेल्या आरोपांना खोपडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय। विशेष म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी नागपूर महानगरपालिकेतील राजकारण असल्याचं बघायला मिळत आहे। नागपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यातील वाद चांगलाच चिघळलाय। यातच या वादात पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी उडी घेतली आहे। दयाशंकर तिवारी यांच्यावर निशाणा साधताना प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी 2009 सालच्या नागपूर मनपातील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा उल्लेख केला। त्यावेळी कृष्णा खोपडे हे मनपाच्या स्थायी समितीचे सभापती होते, तर गुडधे हे विरोधी पक्षनेते होते। गुडधे यांच्या या वक्तव्यावर आता खोपडे यांनी पलटवार केला आहे। 2009 मध्ये मी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाचा नेता असताना आपल्या गोरेवाडाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्यावेळीचे स्थायी समितीचे अध्यक्ष सध्याचे आमदार सन्मान्य कृष्णाभाऊ खोपडे होते आणि त्या उद्घाटनपर भाषणामध्ये मी प्रत्यक्ष हजर असताना त्यांनी म्हटलं होतं की स्टँडिंग कमिटीमध्ये म्हणे अंडरस्टँडिंगच जास्त राहते। मला अंडरस्टँडिंग शब्द आला कुठं? आपल्याला शिक्षण कमी आहे, हे विद्वान लोक पंडित लोक हे जे सांगते ते आम्ही ऐकतो। तर गडकरी साहेबांना म्हटलं अंडरस्टँडिंग राहते आणि म्हणे हे अजेंडा नंतर वाचते म्हणे, पहिले त्याचे आकडे वाचते म्हणे। गडकरी साहेब म्हणत होते, रेकॉर्डवर आहे। आणि फक्त ते नाही, या संदर्भात त्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षांनी ज्यावेळेस बजेट सादर केलं सभागृहामध्ये 2009 साली, त्यावेळेस बजेटच्या भाषणावरती मी हा मुद्दा उपस्थित केला की कृष्णाभाऊ, तुमच्यावर खुलेआम तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत की आपण कमिशन खाता म्हणून, आणि स्टँडिंग कमिटी फक्त कमिशनसाठी काम करते म्हणून ते म्हणत होते। तर माझ्या ठिकाणी जर तुमच्या ठिकाणी मी जर असतो ना तर तात्काळ राजीनामा देऊन मोकळा झालो असतो, म्हटलं आरोप सहन नसता केला। गुडधे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खोपडे यांनी आक्रमक भूमिका घेतली। आपल्या विरोधात आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर ते सार्वजनिक करावे, असं आव्हान त्यांनी गुडधे यांना दिलंय। इतकंच नाही तर या मुद्द्यावर प्रत्यक्ष चर्चेचीही तयारी खोपडे यांनी दर्शवली आहे। त्यांनी जे माझ्याबद्दल जे आरोप प्रत्यारोप त्यांनी केला आहे, अगर त्यांच्यापाशी पुरावे असेल तर त्यांनी सादर करावं। नाही तर मी दाव्याने सांगतो का 50 वर्ष काँग्रेसनं काय केलं, 10 वर्ष आम्ही काय केलं या शहरासाठी, या शहराचे चित्र बदलण्याचं काम केलं। 50 वर्ष तुम्ही अंधारामध्ये ठेवलं। अगर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर 1 to 1 चर्चा करायला विकासाच्या मुद्द्यावर तयार आहे। तर आता तब्बल 18 वर्षानंतर हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानं खोपडे यांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत। यामुळे नागपुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आगामी मनपा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भाजप काँग्रेसमधील हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे।